all of you. Today's subject is analytical chemistry, that is chapter number 2. The topic or the name of this chapter is infrared spectrometry. The name for infrared spectrometry and which is also called as vibrational spectroscopy, which involves the interaction of infrared radiation with the matter. म्हणजे सपोज एखादं तुम्ही मॅटर घेतलं, त्याचं इंटरॅक्शन होत असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनशी, बरोबर आहे. तेव्हा काय ऑब्झर्व होतं? जनरली व्हायब्रेशन स्पेक्ट्रोस्कोपी ऑब्झर्व होते किंवा इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी ऑब्झर्व होते. अँड दिस IR spectroscopy which is used for the study of absorption of IR radiations, which gives in vibrational transitions, बरोबर आहे. जनरली एखाद्या पर्टिक्युलर मॉलिक्यूल असेल किंवा ॲटम असेल, जर त्याने रेडिएशन्स ॲब्सॉर्ब केले असतील, बरोबर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, मग त्याच्यात IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण जनरली काय म्हणू शकतो की त्याच्यामध्ये काय होतील, म्हणजे ट्रान्झिशन्स होतील. मग दॅट ट्रान्झिशन इज कॉल्ड एज व्हॉट? व्हायब्रेशनल ट्रान्झिशन्स किंवा व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी, बरोबर. इन चॅप्टर नंबर 2 we see the introductions, principles, as well as what? Instrumentation. The principle of this IR which involves IR spectroscopy detects the frequencies of infrared light that are absorbed by the molecules, बरोबर आहे. आता या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये तुम्ही काय डिटरमाइन करणार आहेत की किती अमाऊंट ऑफ लाईट, म्हणजे किती अमाऊंट ऑफ लाईट IR रेडिएशन किंवा इन्फ्रारेड लाईट ॲब्सॉर्ब केलेला आहे त्या मॉलिक्यूलने, बरोबर आहे. मॉलिक्यूल टेंड्स टू ॲब्सॉर्ब दी स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट सिन्स दिस करस्पॉन्डिंग टू द फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन ऑफ बॉन्ड्स इन द मॉलिक्यूल, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा एखादा मॉलिक्यूल हा पर्टिक्युलर लाईटची फ्रिक्वेन्सी ॲब्सॉर्ब करत असतो, बरोबर आहे, वेवलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी घ्या, ॲब्सॉर्ब करत असताना तो करस्पॉन्ड्स टू काय करतो? व्हायब्रेशनल ऑफ बॉन्ड्स, म्हणजे बॉन्ड्समधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते जनरली काय होतं? ट्रान्झिशन होतात. ट्रान्झिशन झाल्यामुळे काय होतं? त्यांचं व्हायब्रेशन होतं, बरोबर आहे. मग ती एनर्जी काय असते? इक्विव्हॅलंट असते, बरोबर आहे. जेवढी तुम्ही फ्रिक्वेन्सी देत असाल त्याच्याशी इक्विव्हॅलंट असेल. द एनर्जी रिक्वायर्ड्स टू एक्साइट द बॉन्ड्स बिलॉंगिंग टू मॉलिक्यूल अँड टू मेक द व्हायब्रेट विथ मोर ॲम्प्लिट्यूड ऑकर्स इन IR रिजन्स, बरोबर आहे. आत्ता जस्ट मी ते एक्सप्लेन केलं. अ बॉन्ड विल ओनली इंटरॅक्ट विथ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्फ्रारेड रेडिएशन इफ इट इज पोलर. जनरली IR रेडिएशन हे कोण ॲब्सॉर्ब करतं? हे पॉईंट हा नोट करून ठेवा की IR रेडिएशन हे नेहमी कोण ॲब्सॉर्ब करणार आहे? तर पोलर मॉलिक्यूलच ॲब्सॉर्ब करणार आहे. नॉन पोलर मॉलिक्यूल हा IR रेडिएशन ॲब्सॉर्ब करत नाही, बरोबर आहे. मग जर मॉलिक्यूल हा पोलर असेल तरच तो काय करणार आहे? IR रेडिएशन काय करणार आहे? ॲब्सॉर्ब करणार आहे. आता पाहू आपण त्याच्यामध्ये जनरली इन्स्ट्रुमेंटेशन. जनरली IR मध्ये जर आपण पाहिले तर मागच्या वेळेस मी IRचे तुम्हाला रिजन्स लिहून दिले होते. कुठले कुठले होते? दॅट इज नियर रिजन, मिडल रिजन, फार रिजन आणि मोस्ट यूज कॉमनली IR रिजन, बरोबर आहे. ते तुम्ही पुस्तकातही बघू शकता. पुस्तकात रिजन पण दिलेले आहे. वेवलेंथ म्हणजे 0.78 टू 2.5 त्याची वेवलेंथ आहे. मिडल IRची वेवलेंथ आहे 2.5 टू 50. फार IRची वेवलेंथ आहे 50 to 1000 अँड मोस्ट यूज IR रिजन काय म्हटलं जातं? 2.5 to 15, बरोबर आहे. मोस्ट यूज म्हणजे काय? तर याच्यामध्ये तुमचे जे काही ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात ते ह्या रेंजमध्येच असतात, बरोबर आहे. म्हणजे ते ह्या रेंजमध्ये ते काय करतात? IR रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात. त्याची वेवलेंथ काय म्हटलं आपण? 2.5 to 15, बरोबर आहे. मग आता आपण जनरली आता काय पाहणार आहे? पुढे इन्स्ट्रुमेंटेशन पाहणार आहे, बरोबर आहे. आता इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पहिलं काय पाहतो आपण? दॅट इज रेडिएशन सोर्स. सेकंड काय पाहणार आहे? मोनोक्रोमॅटर. आणि थर्ड काय पाहणार आहे? डिटेक्टर. Radiation source. First, the common radiation source for the IR spectrometer is an inert solid heated electrically to 1000 to
1800 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 1000 ते 1800 डिग्री सेल्सिअसला काय केलं जातं, एक इनर्ट सॉलिड काय केला जातो, हीट केला जातो. बरोबर आहे. हा आपण काय पाहतोय, सोर्स पाहतोय. मग त्याच्यामधले हीट करताना आता 3 सोर्सेस तिथे दिलेले आहेत त्यांनी. बरोबर, की जे तुम्हाला काय करणार आहे, लाईट प्रोड्यूस करणार आहे. म्हणजेच काय, नॉन्स्ट ग्लोअर पहिला सोर्स दिलेला आहे, कन्स्ट्रक्टेड ऑफ रेअर अर्थ मिलियन्स, रेअर अर्थ ऑक्साईड्स पासून तयार केले गेलेले आहेत ते. बरोबर आहे. सेकंड काय दिलेलं आहे त्यांनी, ग्लोबर, कन्स्ट्रक्टेड ऑफ सिलिकॉन कार्बाईड पासून तयार केलेलं आहे. आणि तिसरं काय दिलेलं आहे, नायक्रॉम कॉईल दिलेलं आहे. बरोबर आहे. हे 3 सोर्स आपण पुढे पाहणार वन बाय वन. नॉन्स्ट ग्लोअर, इट इज composed of rare earth oxide, फॉर एक्झाम्पल झिर्कोनियम ऑक्साईड आणि इट्रियम ऑक्साईड. हे लक्षात ठेवा, MCQ मध्ये विचारू शकता. बरोबर आहे. कुठलं झिर्कोनियम ऑक्साईड आणि इट्रियम ऑक्साईड पासून बनवले गेले. इट कन्सिस्ट ऑफ हॉलो रॉड्स विथ अ डायमीटर ऑफ 1 to 2 mm अँड लेंथ किती आहे, परहॅप्स 20 millimeter. प्लॅटिनम एंड्स लीड्स टू पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. प्लॅटिनम काय केलं आहे, त्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. बरोबर आहे. कशाकरता, इलेक्ट्रिसिटी पास व्हायला पाहिजे म्हणून. इट इज अ नॉन कंडक्टिंग ॲट रूम टेम्परेचर अँड मस्ट बी हिटेड बाय एक्सटर्नल मीन्स टू ब्रिंग इट टू द कंडक्टिंग स्टेट. तुम्हाला माहिती आहे तो काय केला, प्लॅटिनम जनरली हीट केल्यानंतरच काय दाखवतो, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करत असतो. बरोबर, म्हणजे कंडक्ट करत असतो. ठीक आहे. ॲडव्हान्टेज इज दॅट इट प्रोड्युसेस इंटेन्स आयर रेडिएशन्स अँड आयर रेंज इज ऑल्सो वाईड. म्हणजे तुम्हाला याच्यात काय भेटणार आहे, आयर रेडिएशन भेटणार आहे. आता आयर रेडिएशन मध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, आयर रेंज ऑल्सो वाईड, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही रेंज पण काय करू शकता, व्हेरिएबल करू शकता. कारण की याची रेंज काय आहे, मोठी आहे. म्हणजे नियर आयर आहे, मिडल आयर आहे, फार आयर आहे, मोस्ट यूज आयर आहे. आत्ता जस्ट मी तुम्हाला त्याचे रेंज एक्सप्लेन केले. डिसएडव्हान्टेज काय आहे, डिसएडव्हान्टेज ऑफ नॉन्स्ट ग्लोअर इज इट्स फ्रिक्वेंट मेकॅनिकल फेल्युअर. फ्रिक्वेंट मेकॅनिकल फेल्युअर म्हणजे काय, जनरली आयर रेडिएशन हे कॉन्स्टंट नाही आहे. बरोबर आहे. कॉन्स्टंट आयर रेडिएशन पाहिजे, कॉन्स्टंट सोर्स पाहिजे. सोर्स कॉन्स्टंट असेल तर तुम्हाला एकच वेवलेंथचे काय भेटेल, कंटिन्युअसली रेडिएशन्स भेटतील. बरोबर आहे. मग त्याचा डिसएडव्हान्टेज काय आला नॉन्स्ट ग्लोअरचा, इट्स फ्रिक्वेंट मेकॅनिकल फेल्युअर. ग्लोबर सोर्स, it is rod of silicon carbide, usually about 5 centimeter in length and 0.5 centimeter in diameter. It is heated to temperature between 1300 degree Celsius and 1700 degree Celsius. आता ग्लोबल सोर्समध्ये काय म्हटलं त्यांनी, सिलिकॉन कार्बाईडचा रॉड यूज केलेला आहे. 5 सेंटीमीटरची लेंथ आहे आणि 0.5 सेंटीमीटरचा डायमीटर आहे. आणि त्याला किती हीट केलं जातं, जनरली 1300 ते 1700 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. हिटिंग केल्यानंतर काय होणार आहे तुमचं, त्याच्यातनं काय होणार आहे, आयर रेडिएशन्स बाहेर पडतील. बरोबर आहे. नेक्स्ट, नायक्रॉम कॉईल. इट प्रोड्युसेस अ लोअर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन्स दॅन द नॉन्स्ट ऑर ग्लोबर सोर्स. बरोबर आहे. लोअर इंटेन्सिटी म्हणजे आयरचे जर तुम्हाला लोअर वेवलेन्सचे पाहिजे असेल, काय म्हटलं मी, लोअर वेवलेन्सचे जर तुम्हाला सोर्स ऑफ रेडिएशन्स पाहिजे असेल तर तुम्ही काय यूज करणार, नायक्रॉम कॉईल. कारण की काय प्रोड्यूस करतात, लोअर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन प्रोड्यूस करतात. कोणापेक्षा, नॉन्स्ट आणि ग्लोबल सोर्सपेक्षा, बट हॅज अ लॉंगर वर्किंग लाईफ. बरोबर आहे. द वायर सोर्स इज अ टाईटली बाउंडेड कॉईल. बरोबर आहे. कॉईल शेपमध्ये असते, ऑफ नायक्रॉम वायर, इलेक्ट्रिकली हिटेड अप टू 1100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1100 डिग्री सेल्सिअसला हिटिंग करून काय करणार आहे ते, पुढे तुम्हाला कंटिन्युअसली रेडिएशन्स प्रोव्हाइड करणार आहे. मर्क्युरी आर्क. इन फार आयर्न इन्स्ट्रुमेंट हाय प्रेशर मर्क्युरी आर्क इज जनरली यूज. बरोबर आहे. फार आयर जर तुम्हाला नियर, मिडल आणि फार असे असतात. पण फार आयर्न इन्स्ट्रुमेंट जर तुम्हाला इन्स्ट्रुमेंटमध्ये जनरली जो काही सोर्स ऑफ रेडिएशन यूज केला असतो, कुठला यूज केला असतो, मर्क्युरी आर्क यूज केला असतो. बरोबर आहे. फार आयर म्हणा किंवा FTIR म्हटलं तरी चालेल त्याला. ॲट शॉर्टर वेवलेंथ द हिटेड क्वार्ट्ज एनव्हलप इमिट्स द रेडिएशन, whereas longer wavelength the mercury plasma provides radiation through the quartz. बरोबर आहे. शॉर्टर वेवलेंथला काय होतं, क्वार्ट्ज काय करणार आहे, इट इमिट्स द रेडिएशन्स. बरोबर आहे. पण लॉंगर वेवलेंथ काय प्रोड्यूस होतं, सॉरी, लॉंगर वेवलेंथला मर्क्युरी प्लाझ्मा असतो. बरोबर आहे. विच प्रोव्हाइड्स द रेडिएशन थ्रू द क्वार्ट्ज.
मोनोक्रोमॅटर स्प्लिट्स पॉलिक्रोमॅटिक लाईट इंटू मोनोक्रोमॅटिक लाईट. बरोबर आहे. आपण मोनोक्रोमॅटर म्हणजे पाहिलं असेल, जर तुम्हाला रेडिएशन्स जर सिंगल वेवलेंथ पाहिजे, इंटेन्स वेवलेंथ पाहिजे, बरोबर आहे, तर तुम्ही काय करणार, मोनोक्रोमॅटर्स यूज करणार. बरोबर आहे. मोनोक्रोमॅटर्स काय मग खाली दिलेले पहा, प्रिझम मोनोक्रोमॅटर आणि काय म्हटलंय ग्रेटिंग मोनोक्रोमॅटर, हे ऑलरेडी आपण पाहिलेलंच आहे. ठीक आहे. मग काय म्हटलंय मोनोक्रोमॅटरचे डेफिनेशन जर तुम्हाला सांगितलं झाले तर मोनोक्रोमॅटर स्प्लिट्स काय करतो, पॉलिक्रोमॅटिक लाईट म्हणजे डिफरंट वेवलेंथची लाईट असेल तर त्याला सिंगल वेवलेंथमध्ये तुम्हाला हवं असेल तर ते काय करणार आहे, तो प्रोव्हाइड करणार. बरोबर आहे. म्हणजे पॉलिक्रोमॅटिक लाईट इज कन्वर्ट इन टू मोनोक्रोमॅटिक लाईट. इट बिकम नेसेसरी टू सिलेक्ट डिझायर्ड फ्रिक्वेन्सीज. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या पर्टिक्युलर 535 नॅनोमीटरचा फ्रिक्वेन्सी पाहिजे, 630ची पाहिजे, तर तुम्हाला काय करणार, याच्यामध्ये मोनोक्रोमॅटर थ्रू काय करता येईल, तुम्हाला सिलेक्ट करता येईल. अँड रिजेक्ट द रेडिएशन ऑफ अदर फ्रिक्वेन्सी, म्हणजे अनवॉन्टेड रेडिएशन जे आहे ते तुम्हाला काय करता येईल, याच्यामध्ये रिमूव्ह करता येईल. कशामध्ये, मोनोक्रोमॅटरमध्ये. मग असे दोन टाईप्स आहे. कुठले कुठले, एक प्रिझम मोनोक्रोमॅटर आहे आणि दुसरा काय, ग्रेटिंग मोनोक्रोमॅटर आहे. आता प्रिझम मोनोक्रोमॅटर पाहू आपण. ब्रेकिंग डाऊन लाईट इंटू इट्स कॉन्स्टंट वेवलेंथ सिमिलर टू रेनबो इज कॉल्ड ॲज वॉट, डिस्पर्शन. तुम्हाला जनरली पाहिजे असं एक सिंगल वेवलेंथचा लाईट जर तुम्ही पास केला एका प्रिझममधून, तर तुम्हाला काय वाटतात, पुढे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स भेटायचे. बरोबर आहे. आता कलर्स म्हणजे तुम्ही मागच्या आपण याच्यामध्ये पहिल्या चॅप्टरला पाहिलं होतं. पहिल्या चॅप्टरमध्ये काय भेटलं, रेनबो कलर भेटला प्रिझममधून आपण जेव्हा लाईट पास करतो तेव्हा. बरोबर आहे. म्हणजे डिफरंट वेवलेंथचे काय भेटतात, तुम्हाला कलर्स भेटतात. मग त्याच्यामध्ये व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि रेड. बरोबर आहे. असे वेवलेंथचे काय पाहिले होतं आपण, रिजन्स पाहिले होते आणि लाईट पाहिले होते. मग त्याला काय म्हणतात तुम्ही, डिस्पर्शन म्हणतात त्याला. विथ दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज वॉट, डिस्पर्सिव्ह एलिमेंट्स. बरोबर आहे. क्वार्ट्ज इज एम्प्लॉइड फॉर नियर आयर रिजन. बरोबर आहे. म्हणजे क्वार्ट्ज पासून बनवलेला जो प्रिझम असेल तो काय यूज केला जातो, याच्यामध्ये नियर आयरमध्ये यूज केला जातो. म्हणजे प्रिझम कोणापासून बनलेला असतो, तेव्हा क्वार्ट्ज पासून बनलेला असतो. क्रिस्टलाइन सोडियम क्लोराईड इज द मोस्ट कॉमन प्रिझम मटेरियल. सोडियम क्लोराईडचं मटेरियलपासून काय बनवलं असतं, जनरली प्रिझम बनवलेलं असतं. बरोबर आहे. क्रिस्टलाइन सोडियम क्लोराईड लक्षात ठेवा. आणि त्याचं डिस्पर्शन काय असतं, इज बिटवीन 4 to 15 मायक्रोमीटर. बरोबर आहे. याचं डिस्पर्शन काय सांगितलं मी, दॅट इज 4 to 15 मायक्रोमीटर. म्हणजे एवढ्या वेवलेन्सचे काय करतो, तो रेडिएशन पास होऊ देतो. कशामधून, प्रिझममधून पास होऊ देतो. क्रिस्टलाइन पोटॅशियम ब्रोमाइड म्हणजे KBr आणि सिझियम ब्रोमाइड प्रोव्हाइड्स प्रिझम मटेरियल फॉर फार आयर. बरोबर आहे. म्हणजे नियर आयरसाठी काय, क्वार्ट्ज, फार आयरसाठी काय, पोटॅशियम ब्रोमाइड आणि सिझियम ब्रोमाइड. आणि जर तुम्हाला नियर आयर, लिथियम क्लोराईड ऑल्सो युजफुल फॉर नियर आयर. बरोबर आहे. म्हणजे क्वार्ट्ज घ्या किंवा लिथियम क्लोराईड घ्या, त्याच्यापासून बनवलेला प्रिझम असेल तरी चालेल. कशामध्ये, नियर आयर रिजनमध्ये. आणि क्रिस्टलाइन पोटॅशियम ब्रोमाइड आणि सिझियम ब्रोमाइड कशामध्ये असतो, दॅट इज फॉर फार आयर. आता एक एंट्रन्स स्लिटमधून सोर्स ऑफ लाईट पास झाला आहे, लेन्समधून काय होतात, ते पुढे कुठे जातात, प्रिझम्समध्ये जात आहे. बरोबर आहे. प्रिझममधून तुम्हाला काय होतोय, दोन डेव्हिएशन दिसत आहेत. बरोबर आहे. एक फार डेव्हिएशन, एक अप डेव्हिएशन. अप डेव्हिएशन हे λ1ने दाखवलेलं आहे आणि फार डेव्हिएशन हे λ2ने दाखवलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जे काही लाईट ट्रान्समिट होत असतात किंवा रिफ्लेक्ट होत असतात, ते काय करतात, तुम्ही इथं सेपरेट करताय. बरोबर आहे. म्हणजे λ1 पण भेटतोय आणि तुम्हाला काय भेटतोय, λ2 पण भेटतोय. बरोबर आहे. म्हणजेच काय आलं, तिचं काय आलं मग, हे काय जनरली λ1 λ2 इट इज अ ब्रेकिंग डाऊन लाईट इन टू इट्स कॉन्स्टिट्युएंट वेवलेंथ. बरोबर आहे. म्हणून त्याला काय म्हटलं, डिस्पर्शन. म्हणजे इथं काय झालं, λ1 λ2 काय झालं, दोन वेगवेगळे लाईट काय झाले, डिस्पर्स झालेले आहेत. मग डिस्पर्स कोण करू शकतं, प्रिझम. ग्रेटिंग मोनोक्रोमॅटर. आता ग्रेटिंग मोनोक्रोमॅटरमध्ये काय, अ ग्रेटिंग इज अ डिव्हाइस दॅट कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ आयडेंटिकली शेप्ड्स अँगल्ड ग्रूव्ज. बरोबर आहे. ग्रेटिंग म्हणजे तुम्हाला मी जनरली सांगितलं गेलं आहे, ॲल्युमिनियमची प्लेट असते. बरोबर आहे. त्याच्यावर काय केलं असतं, त्यांनी ग्रूव्ज केलेलं असतं. बरोबर आहे. आणि ते ग्रूव्ज काय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स दिलेले असतात त्या ग्रूव्जला. तुम्ही पाहिजे तसा तो अँगल ठरवू शकता. ग्रेटिंग फॉर द आयर रिजन हॅव मच वायडर स्पेसिंग बिटवीन ग्रूव्ज. म्हणजे दोन ग्रूव्जच्या मध्ये अंतर जर जास्त असेल तर ते कायसाठी पाहिजे, आयर रिजनसाठी ते परफेक्ट असतं. बरोबर आहे. वेन कन्सिडरिंग द ग्रेटिंग मोनोक्रोमॅटर
think of the entrance slit as a polychromatic radiation source. A collimating mirror reflects a parallel beam of polychromatic radiations towards a grating, बरोबर आहे, and the grating will reflect and dispersive components wavelengths to a mirror that will focus a narrow bands of wavelength on a exit slit. Different wavelength can be brought into focus at the exit slit by rotating the grating approximately. आता हा जो पॅरेग्राफ पाहिला आपण वेन पासून, बरोबर आहे, या पॅरेग्राफ मध्ये काय येणार आहे, एंट्रन्स स्लिट दिसते तुम्हाला, बरोबर आहे, याच्यामधून लाईट सोर्स पास होतो. ठीक आहे, लाईट सोर्स कुठं जाणार आहे, मिरर, मिरर काय देतो, डायरेक्शन देतो, डायरेक्शन दिल्यानंतर कुठं जातो तो डिफ्रॅक्शन ग्रेटिंगकडे जातो. बघा इथे दिलेले, when considering grating monogram or think of the internal slit as a polychromatic radiation source, a collimating error mirror reflects a parallel beam of polychromatic radiation towards a grating. बरोबर, इथपर्यंत आला होता. म्हणजे ग्रेटिंग पर्यंत आल्यानंतर कुठं जातो, पुन्हा फोकसिंग मिररकडे जातो. ठीक आहे, म्हणजे काय, मग द ग्रेटिंग विल रिफ्लेक्ट अँड डिस्पर्सिव्ह कॉम्पोनंट्स वेवलेंथ टू अ मिरर दॅट विल अ फोकस ऑफ नॅरो बँड्स ऑफ वेवलेंथ ऑन अ एक्झिट स्लिट. मग मिररचं काय काम आहे इथं, फोकसिंग मिररचं काय करतोय तो, बँडविड्थ नॅरो करतोय आणि काय करतोय, सेपरेट करतोय, बरोबर आहे. आणि सेपरेट केल्यानंतर तुम्हाला काय दिसतात मग इथं, λ1, बरोबर आहे, एक λ3 आणि एक काय दिसतंय, λ2 दिसतंय. म्हणजे मल्टिपल वेवलेंथचं कन्वर्जन कशामध्ये करतोय तो, डिस्पर्स वेवलेंथ मध्ये करतोय, म्हणजे सेपरेट करतोय, बरोबर. डिफरंट वेवलेंथ कॅन बी ब्रॉट into focus at the exit slit by rotating the grating that is appropriately. मग तुम्हाला डिफरंट वेवलेंथ कसे भेटतील, λ1, λ2 आणि λ3. आता हे कसं भेटतील तुम्हाला, जर डिफ्रॅक्शन ग्रेटिंग हे तुम्हाला काय करावं लागेल, कंटिन्युअसली काय करावं लागेल, रोटेट करावं लागेल. जसं डिफ्रॅक्शन ग्रेटिंग तुम्ही रोटेट करणार, हे पाहिजे डिफ्रॅक्शन ग्रेटिंग रोटेट केलेली, रोटिंग केल्यानंतर तुम्हाला λ1 भेटेल, चेंज करा अजून त्याला रोटेट करा, λ2 भेटेल आणि नंतर काय भेटेल पुन्हा, that is the possibility of another wavelength, that is λ3. Hence which provides different wavelengths and causes variability of wavelength. If the slits are too wide, multiple wavelengths will pass through and cause poor resolution. बरोबर आहे, स्लिट्सचं काय पाहिजे, जनरली आर वाईड, जास्त वाईड नको, म्हणजे एकमेकांपासून लांब नको, काय पाहिजे, जवळ पाहिजे. इफ द स्लिट्स आर नॅरो, the radiant power that can reach the detector will be decreased and difficult to detect. ठीक आहे, अशा पद्धतीने एंट्रन्स स्लिट, कोलिमेटिंग अँड डिफ्रॅक्शन ग्रेटिंग, फोकसिंग मिरर आणि डिटेक्टर, बरोबर आहे, हे पार्ट आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटत आहे, 3 प्रकारचे काय भेटत आहेत, वेवलेंथ भेटत आहे, बरोबर आहे. हे वेवलेंथ कशामुळे भेटत आहेत, ओनली बाय युझिंग द डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. मग 2 पाहिले आपण, एक प्रिझम पाहिला, दुसरा काय पाहिला, डिफ्रॅक्शन ग्रेटिंग पाहिला. दोघांमध्ये काय, याच्यामध्ये वेवलेंथचं काय करतोय तो, रिझॉल्व करतोय, बरोबर आहे. रिझॉल्व केल्यानंतर काय भेटतं तुम्हाला, दॅट इज डिफरंट टाइप्स ऑफ काय भेटतात, वेवलेंथ भेटतात ॲट दी एक्झिट स्लिट. आता पाहू आपण डिटेक्टर, बरोबर आहे. आता डिटेक्टरमध्ये कुठले कुठले डिटेक्टर आहे, याच्यामध्ये एक थर्मोकपल वापरलेला आहे, दॅट इज बॅलोरीमीटर यूज केलेला आहे, थर्मिस्टर यूज केलेला आहे, बरोबर आहे, गोलाय सेल यूज केलेला आहे आणि काय यूज केलेला आहे, फोटो कंडक्टिव्हिटी सेल यूज केला आहे. म्हणजे किती प्रकारचे तुम्हाला इथे डिटेक्टर दिसत आहेत, 5 प्रकारचे दिसत आहेत, बरोबर आहे. थर्मोकपल, बॅलोरीमीटर, थर्मिस्टर, गोलाय सेल आणि फोटो कंडक्टिव्हिटी सेल, बरोबर आहे. आपण ते 1 बाय 1 पाहणार आहे. पहिले काय पाहणार आहे, दॅट इज थर्मोकपल. It is made by welding together 2 wires of metal 1 and 2 in such a manner that segment of metal 1 is connected to 2 terminal wires of metal 2. बरोबर आहे, 2 मेटल्स असतात, बरोबर आहे, 2 मेटल्स काय केलेत त्यांनी, अटॅच केलेत एकमेकांना, ठीक आहे, आणि त्याला काय केलेलं आहे, दोघं मेटलला कनेक्ट केलेलं आहे, ठीक आहे. 2 टर्मिनल्स काय केले त्यांनी, अटॅच केलेले दोघं मेटल्सचे. 1 junction between metal 1 and metal 2 is heated by the infrared beam and the other junction is kept at constant temperature, बरोबर. Small changes in ambient temperature are thus
मिनिमाइज. बरोबर आहे. आता याच्यामध्ये मेटल 1 आणि मेटल 2 ची वेगवेगळे जंक्शन आहे. एका जंक्शनला त्यांनी काय केलं, इन्फ्रारेड बीमने काय केलं, हीट केलं, आणि दुसऱ्या याला काय केलेलं त्यांनी कॉन्स्टंट टेम्परेचर दिलेलं आहे. ठीक आहे. टू अवॉइड लॉसेस ऑफ एनर्जी बाय कन्व्हेक्शन, द कपल्स आर एन्क्लोज इन इव्हॅक्युएटेड वेसल विथ अ विंडो ट्रान्सपरंट टू आय आर रेडिएशन्स. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये काय केलं आहे, आय आर रेडिएशन्स ट्रान्सपोर्ट केलेले आहे कशामध्ये, इव्हॅक्युएटेड वेसल्समध्ये. मग अशा वेळेस काय होतं, मेटल जंक्शन्स आर ऑल्सो कवर्ड विथ अ ब्लॅक डिपॉझिट टू डिक्रीज द रिफ्लेक्शन ऑफ द इन्सिडंट बीम. बरोबर आहे. ब्लॅक कलरचं काय केलं आहे त्यांनी, डिपॉझिशन केलेलं आहे. कशामुळे ब्लॅक कलर कशामुळे असतो, रिफ्लेक्शन काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. हे थर्मोकपल यूज केलेले त्यांनी. बरोबर. आता जर्नली थर्मोकपल ही जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये काय टेम्परेचर मेजर केलेला असतो. दॅट इज टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू जंक्शन. बरोबर आहे. जंक्शन 1 आणि जंक्शन 2 एम वी जनरेट्स. अशा वेळेस काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय कळतं की किती अमाऊंट ऑफ आयर रेडिएशन किती झाले, फॉल झालेले. कशावर, ते हॉट जंक्शनवर, पर्टिक्युलर हॉट जंक्शनवर. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय भेटतं, मग त्याच्यामधला काय भेटतो, किती अमाऊंट ऑफ लाईट काय केलं आहे त्यांनी ॲब्सॉर्ब केलं आहे, तुम्हाला ते कळू शकते ह्या डिटेक्टरवरून. आता याच्यामध्ये जनरली रिस्पॉन्स जर विचारला थर्मोकपल्सचा, हा रिस्पॉन्स किती असतो, 60 मिली सेकंद. म्हणजे एवढ्या कमी मिली सेकंदमध्ये तुम्हाला काय भेटतंय, तुम्हाला ॲब्सॉर्प्शन भेटतंय. बरोबर आहे. डिटेक्टरकडून किती, 60 मिली सेकंड. बोलोमीटर. बरोबर आहे. The bolometer is device used for detecting and measuring the heat and radiations of microwave energy or RF energy. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय म्हटलंय आपण, डिवाइस काय म्हणून कशासाठी यूज केलेला असतो, रेडिएशन्स. आता मग कोणाकडून आलेले रेडिएशन, हिट्स अँड रेडिएशन्स ऑफ मायक्रो एनर्जी आणि RF. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय काय यूज केलेलं ते आपण बघू. इट इज यूज इज द टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेजिस्टिव्ह एलिमेंट हुज रेजिस्टन्स चेंजेस विथ टेम्परेचर. बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय होतं, रेजिस्टन्स काय होतंय, चेंज होतंय. केव्हा चेंज होईल, जेव्हा टेम्परेचर चेंज होईल तेव्हा. बरोबर आहे. म्हणून याच्यामध्ये काय सेन्सिटिव्ह डिव्हाइस यूज केलेला आहे. इट इज इसेन्शियल अ थिंग ब्लॅकंड प्लॅटिनम स्ट्रीप. टेम्परेचर सेन्सिटिव्ह मटेरियल म्हणून काय यूज केलं होतं, प्लॅटिनमची स्ट्रीप यूज केलं होतं. इन अ इव्हॅक्युएटेड ग्लास वेसल विथ अ विंडो ट्रान्सपरंट टू द infrared rays. It is connected as one arm of a Wheatstone bridge, and any radiations absorbed raises the temperature of steel and changes its resistance. आता जर तुम्ही ही डायग्राम जर बघत असणार, ठीक आहे, याच्यामधून काय केलं आहे त्यांनी, रेजिस्टन्स प्रोव्हाइड केलेलं आहे R1. बरोबर आहे. RT. बरोबर. R3 आणि RL. आता हे R1 आणि R3 हे दिसतं तुम्हाला, एक व्हेरिएबल रेजिस्टर आहे आणि एक काय फिक्स रेजिस्टर आहे. ठीक आहे. याच्यामधून काय केलं आहे त्यांनी, रेडिएशन्स येत आहेत. बरोबर आहे. याच्यामध्ये काय होतं, नंतर मग करंट पास केला जातो आहे. ठीक आहे. आणि करंट आउट होतो आहे. मग याच्यामध्ये काय म्हटलं आहे, व्हीटस्टोन ब्रिज सर्किटला अटॅच केलेलं आहे. हे व्हीटस्टोन ब्रिज सर्किट इथून काय केलं आहे, पुढे अटॅच केलेलं आहे. ठीक आहे. And any radiations absorbed or raises the temperature of the strip and changes its resistance. बरोबर आहे. रेजिस्टन्स पण काय होतो, चेंज होतो. Two identical elements are usually placed in opposite arms of a bridge. One of element is in path of the infrared beam. बरोबर आहे. The other compensate for variations in ambient temperature. Ambient temperature म्हणजे room temperature. Both the above receptor give a very small direct current which may be amplified by special methods to drive a recorders. आता याच्यामध्ये दोन मेथड वापरल्या तिने. एक व्हेरिएशन केलेलं आहे रूम टेम्परेचर. बरोबर आहे. मग रूम टेम्परेचर व्हेरिएट केल्यानंतर डायरेक्ट करंट पण व्हेरिएट होतो. बरोबर आहे. डायरेक्ट करंट व्हेरिएल्यानंतर ॲम्प्लिफाय केला जातो कोणाकडून, डिटेक्टरकडून. बरोबर आहे. आणि काय केला जातो, नंतर रेकॉर्ड केला जातो. दॅट इज वॉट बोलोमीटर. दिस इज द सर्किट डायग्राम ऑफ बोलोमीटर. Goulart detector. It is sometimes used consist of gas filled chamber
which undergoes a pressure rise when heated by a radiant energy. बरोबर आहे. एक गॅस फिल केलेला असतो एका चेंबरमध्ये, बरोबर आहे, आणि त्याला काय केलं असतं, हीट केलेला असतो, heated by radiant energy. Small pressure changes causes deflection of one wall of the chamber, बरोबर आहे, and this movable wall also function as a mirror and reflects a light beam directed upon it to photocell. The amount of light reflected bearing a direct relation to the gas chamber expansion and hence to the radiant energy of the light from the monochromator. This detector responds to total light energy received as a distinct from energy received per unit area, that is thermocouple and bolometer. आता याच्यामध्ये जनरली हा गॅस फिल केला असतो, एक स्मॉल प्रेशर प्रोड्यूस केलेलं असतं त्यांनी, बरोबर आहे, आणि स्मॉल प्रेशरमध्ये काय होतं, काही वेळेस काय होतं, तुमचं डिफ्लेक्शन होतं जेव्हा तुम्ही हीट करतात तेव्हा. माझं चेंबरमध्ये डिफ्लेक्शन झालं हिटिंग केल्यानंतर, तर काय झालं नंतर, दॅट इज त्याच्यामध्ये जी वॉल असते ती एक्सपांड होते. मग एक्सपांड झाल्यानंतर तो लाईट कुठं पास होतो, मिरर, आणि रिफ्लेक्ट अ लाईट बीम डायरेक्टेड अपॉन फोटोसेल, मग फोटोसेलकडे जातो तो, ठीक आहे. अँड दिस अमाऊंट ऑफ लाईट इज रिफ्लेक्टेड बिअरिंग अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द gas chamber expansion, and this direct contact with gas chamber expansion produce the radiant energy which is from the monochromator, बरोबर, and this monochromator responds to the detector produce the total light energy and which is received as in the form of energy compared to thermocouple and what bolometer, that is what called as what Golai detector. When IR radiation is incident on this detector, there is change in polarization. Generally, infrared radiation जेव्हा इन्सिडेंट होतो डिटेक्टरवर, पोलरायझेशन चेंज होतं, बरोबर आहे. पोलरायझेशन चेंज झालं म्हणजे डायपोल चेंज झाला, डायपोल चेंज झाला म्हणजे काय चेंज होईल, इलेक्ट्रिकल सिग्नल्स चेंज होतील, आणि इलेक्ट्रिकल सिग्नल चेंज झाले म्हणजे काय झालं, इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन पण काय होते, चेंज होते, बरोबर आहे. अशा पद्धतीने हा युजफुल आहे. दिस डिटेक्टर आर ऑफ स्पेशल व्हॅल्यू ऑफ FTIR. FTIR मध्ये हा काय केलेला असतो, त्यांनी यूज केलेला असतो. कशामुळे, कारण की काय करतो, रॅपिड रिस्पॉन्स करतो, अँड हेन्स दे यूज ड्यूटेरियम ट्रायग्लायसेन सल्फेट ॲज अ डिटेक्टिंग मिडियम इन अन इव्हॅक्युएटेड चेंबर, बरोबर आहे. कुठला असतो त्याच्यामध्ये जो यूज केलेला असतो डिटेक्टिंग मिडियम, दॅट इज ड्यूटेरियम ट्रायग्लिसिन सल्फेट यूज केलेला असतो. Next, that is thermistor. Thermistor is a resistance thermometer or a resistor whose resistance is dependent on temperature. The term is a combination of thermal and resistor. बरोबर आहे. थर्मिस्टर म्हणजे काय, दिस इज रेजिस्टन्स ऑफ थर्मोमीटर और रेजिस्टर्स whose resistance depend on temperature, बरोबर आहे. म्हणजे याचं रेजिस्टन्स किंवा सॉरी याचं रेजिस्टर कशावर डिपेंड असतं, जनरली दॅट इज टेम्परेचरवर डिपेंड असतो, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, कॉम्बिनेशन कसलं केलेलं आहे, थर्मल आणि रेजिस्टर, मीन्स टेम्परेचर अँड ऑल्सो रेजिस्टर्स. इट इज मेड ऑफ मेटॉलिक ऑक्साईड प्रेस्ड इन टू बेड डिस्क और सिलेंड्रिकल शेप, बरोबर आहे. त्याला शेप दिलेला असतो जनरली मेटल ऑक्साईडला, आणि त्याला एनकॅप्सुलेटेड केलेलं असतं इन एन इम्परिमेबल मटेरियल सच एज इपॉक्सी आणि ग्लास. म्हणजे ग्लास असेल म्हणजे इम्परमेबल मेम्ब्रेन पाहिजे. मग इम्परमेबल मेम्ब्रेन आपण कोणाला म्हणतो, इपॉक्सीला म्हणतो, आणि कशाला म्हणतो, ग्लासला म्हणतो. दोन टाईपचे थर्मिस्टर आहे, एक निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट अँड पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट विथ NTC. म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंटमध्ये काय होतं, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टन्स डिक्रीजेस. लक्षात घ्या, म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर रेजिस्टन्स काय होतो, डिक्रीजेस होतो. Conversely, when temperature decreases, the resistance increases, बरोबर आहे. दिस टाईप ऑफ थर्मिस्टर इज युज्ड मोस्ट, बरोबर आहे. म्हणजे काही वेळेस काय होतं, NTC मध्ये टेम्परेचर इन्क्रीज झालं तर रेजिस्टन्स डिक्रीज होतो, आणि PTC मध्ये काय होतं, म्हणजे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंटमध्ये टेम्परेचर डिक्रीजेस, सॉरी NTC मध्ये काय होतं, वेन टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टन्स डिक्रीजेस, किंवा मग काय, टेम्परेचर डिक्रीजेस रेजिस्टन्स काय increases. This thermistor use the most.
दिस टाईप ऑफ थर्मिस्टर इज यूज, म्हणजे कुठला यूज केला होता याच्यामध्ये, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट यूज केला होता जनरली. FTIR जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरला पाहू. थँक्यू.